तर पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। काही जण नाउमेद झाले, मी म्हणालो नाउमेद होऊ नका, आपण पुन्हा नव्यानं उभं करू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। मी अनेकांना आमदार, खासदार, मंत्री केलं, चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही असं पवारांनी म्हटलं आहे। आता तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे। घड्याळ, झेंडा सगळ्याची चोरी झाली। जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने। झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता। आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली। त्यामुळे काही लोक नावलेच झाले। मी म्हणलं नावलेच व्हायचं नाही, गेले आपण उभे करू, नवीन तयार करू। तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं, अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं। एखाद दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो। पुन्हा एकदा बरं, नवा खून, नवा झेंड, कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलं। आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली, आता तुतारी आली।